एकच की भविष्य काळामध्ये पर्यावरणाचा समतोल ठेवणं आणि त्याकरता महाराष्ट्र सरकार अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणी बघत आहे. किंबहुना 300 कोटी झाडं लावण्याकरता रोपच उपलब्ध होणार नाहीत ही लक्षात बाब घेतल्यानंतर मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन 5 ठिकाणी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून रोपं करण्याची भूमिका घेतली आणि त्यासाठी 50-50 कोटी रुपये फंड पण त्या 5 लॅबना देण्याची भूमिका घेतली. आपल्या कोकणाकरता टिश्यू कल्चरची लॅब शहापूरमध्ये होणार आहे. म्हणजे बांधकाम सुरू झाले, अंतिम टप्प्यामध्ये सर 4-6 महिन्यामध्ये उद्घाटन. पश्चिम महाराष्ट्राकरता पुणे मुक्कामी झाले. पुण्याची लॅब आता एखाद्या 15-20 दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होणार. खानदेशाकरता जळगाव मुक्कामी होणार. मराठवाड्याकरता छत्रपती संभाजीनगर मध्ये इथे होणार आणि विदर्भाकरता नागपूरमध्ये होणार आहे. म्हणजे टिश्यू कल्चरच्या माध्यमातून लाखो रोपं तयार करणं, त्याला हार्डिंग तयार करणं, त्याच्यानंतर ते रोपं लावणं, त्याचं संगोपन करणं. आज त्या ठिकाणी झाडं तोडण्याकरता पूर्वी 11 कागदपत्र लागत होते, ती 5 कागदपत्रामध्ये ती परवानगी मिळेल अशा प्रकारची भूमिका मी घेतली. तर त्या लोकांना शंका वाटली की बाबा एवढी तुम्ही इझिली झाडं तोडायला परवानगी देणार असेल, लोक झाडं तोडतील. झाडं ती कुठली? एखाद्याच्या खाजगी जमिनीवर त्याने झाडं लावली असतील तर तो तोडण्याचा तिचा अधिकार आहे. तो वन विभागाची त्याला परवानगी घ्यावी लागते आणि त्याचबरोबर एक जे झाड तोडलं त्याच्या बदल्यामध्ये दुसरं झाड पर्यायी लावावं लागतं, तशी हमी द्यावी लागते. आता ह्या अशा प्रकारच्या बाबी काही आमदार मोदयांनी सांगितलं की जरी तुमच्याकडे रिपोर्ट नसेल पण तो हजारो झाडं तुटली जातात. कशा प्रकारे काही लाकूड तोडणारे लोक, त्याच्यामध्ये त्यांनी अधिकारी वर्गाचा समावेश असल्याची सुद्धा भूमिका मांडली. आम्ही अविश्वास दाखवलेला नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही फक्त कागदपत्रात सादर करा. जर का त्या ठिकाणी कुठलाही अधिकारी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. परंतु त्यावेळेला मी असं म्हटलं की आता एक असं उपकरण तयार झालेलं आहे की ते जर उपकरण त्या ठिकाणी आपण सेट केलं तर त्या जंगलामध्ये किती झाडं आहेत, कुठल्या प्रजातीची आहेत, त्याची उंची किती आहे, त्याचा गर्द त्याची एकूण गोलाई किती आहे, अशा स्वरूपाचा रिपोर्ट फास्ट ट्रॅक मध्ये. म्हणजे माझं म्हणणे मी निर्देश दिले खात्याच्या लोकांना की वर्ल्ड वाईड अशा प्रकारच्या यंत्रणा तयार झाल्यात, त्याचं एकूण अभ्यास करा, ग्लोबली टेंडर काढा आणि प्रत्येक जिल्ह्याला एक तसं यंत्र देण्याची भूमिका मी घेतलेली आहे. साधारणपणे 2-1 कोटीचं यंत्र असणार आहे. परंतु त्याद्वारे आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक जंगलाचा किंवा सोशल फॉरेस्ट्रीचं सुद्धा आपल्याला त्याचा एकूण किती झाडं आपल्याकडे आहेत, किती लावली आणि किती मृत झाली असा आवाज देणारी ती यंत्रणा आहे. म्हणजे जेणेकरून भविष्य काळामध्ये रोप लावलं आणि त्याच ठिकाणी दरवर्षी वृक्षारोपण करायची वेळ येते. विनोदाने कोणीतरी असं म्हटलं जातं की झाड खड्डा तोच, पाहुणा बदलतो किंवा पालकमंत्री बदलतो, झाड लावलं जातं आणि तो झाड मरलं जातं. असा प्रकाराचा पुढे होणार नाही याची खात्री. आणि आज जे चित्र आहे वसई विरारचं चित्र तर ते भयान, म्हणजे प्रॅक्टिकली त्याच्याकरता फार उच्चस्तरीय तज्ञ लोकांची समिती नेमून तिथल्या एकूण तिथे अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमच नाहीये. तिथे पाणी जे येतं ते पाणी साठलं जातं. खरं म्हणजे वसई विरार परिसरामध्ये गुप्ते नावाचे उद्योगपती त्यांनी 1000 एकर जागा महसूल म्हणून घेतली होती सॉल्ट म्हणजे मिठागर बनवण्याकरता. परंतु शेवटपर्यंत त्याला मिठागर बनवता नाही आलं. मग शेवटी जागा ती महसूल विभागाकडे वर्ग झाली. मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत वाढवण आणि आपल्या जो नवीन विमानतळ दातिवरे दातिरा परिसरात तर तिथं आलो असताना माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी सांगितलं की 1000 एकर जागेपैकी 300-400 एकर जागा होल्डिंग पॉइंट साठी वसई विरार महापालिकेला देण्यात यावी. त्याचबरोबर
महानगरपालिकेला उत्पन्न मिळण्याकरता 200 एकर जागा देण्यात यावी. राहिलेले 400 एकर जागेमध्ये स्टेडियम, नाट्यगृह वगैरे शहराला ललाभूत ठरेल अशा वास्तू निर्माण करण्यात यावं. आणि राहिलेली 200 एकर जागा ही विविध धर्माच्या, जातीच्या, पंथांच्या लोकांनी आमच्या समाजाकरता एकत्र जमण्याकरता जागाच नाही. आणि म्हणून माझ्याकडे पालकमंत्री म्हणून मागणी केली. मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना सुद्धा ती बाब सांगितली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीला पण सांगितली आणि लोकांनी संमती. आता माननीय कलेक्टर मॅडम जाखड मॅडमना आणि तिथले आयुक्त पृथ्वीराज यांना सांगितलं तुम्ही एकूण डिझाईन तयार करा आणि भविष्य काळामध्ये वसई विरार या शहराचा सर्वांगीण मुखडा बदलण्याच्या अनुषंगानं कशा प्रकारची यंत्रणा राबवली जाईल याच्याविषयी अभ्यास करायला सांगितले. आता एकूणच पालघर जिल्ह्याच्या असलेल्या समस्यांकरता एक 15-20 दिवसानंतर सह्याद्री अतिथीगृहामध्ये उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक लावली जाईल. त्याच्यामध्ये सर्व आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी पुरवठा, वीज म्हणजे सर्व वरिष्ठ अधिकारी येतील. त्यामध्ये आपल्या लोकप्रतिनिधींच्या खासदार, आमदार किंवा नगराध्यक्ष, महापौर आणि NGOज यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व समस्यांची तिथे चर्चा होईल आणि त्या चर्चेतून भविष्य काळामध्ये आपल्या जिल्ह्याला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी लोकांना जगता येईल अशा प्रकारची भूमिका घेतली जाईल. आता मगाशी आम्ही एक ठिकाणी व्हिजिट केली होती, ती फॉरेस्टची जागा. आता फॉरेस्टची जागा कधीही तुम्हाला या ठिकाणी विकास करण्याकरता परवानगी मिळणार नाही. म्हणजे उद्याला कोणी सांगितलं खासदार आमदारांनी किंवा इथे आपण विकास करूया काय, तुम्ही काय बोलले तिथे काय हिंद बांधा काय बोलते काय स्वरक्षित होणार नाही. ऑफिशियली खर्च करण्याकरता वन विभाग परवानगी देणार कुठला अधिकारी देणार? त्याला उपाय एकच की ज्या ठिकाणी शासकीय जागा असतील त्या ठिकाणी या लोकांना फुकट घर देऊन त्यांचं स्थलांतर करणं आग्रह उपाय. तिथे त्या लोकांना बोललो असतो, त्याला विचारणार नैराश झालं असतं. पण आता तुमच्यापासून काही गोष्ट लपवायची नाही. ज्या कालखंडामध्ये माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खात्यामार्फत एक मंत्रिमंडळासमोर नोट आली आणि ज्याच्यामध्ये वन विभागाची जागा, संरक्षण विभागाची जागा सोडून दुसऱ्या कुठल्याही खात्याची जागा असेल तर त्या ठिकाणी 2011 पूर्वीची घरं असतील त्या लोकांना 500 स्क्वेअर फीट, 500 स्क्वेअर फूट, 1000 आणि 1,500 पर्यंत ती जागा त्यांच्या मालकीची करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो पण अल्प किमतीमध्ये. आता त्या बाबतीमध्ये तर आपल्या जिल्ह्यामध्ये प्रयोग सुरू करा. एखादी कुठली वस्ती असेल ती वस्ती नियमित करण्याचा एक प्रयोग सुरू करू आणि त्याच्यामध्ये जर औद्योगिकरणाच्या आसपास असेल तर एखाद्या रिडेव्हलपमेंट विकासकाला, काय बिल्डरला नाही म्हणून विकासकाला सांगून यांना फुकट घरं बांधून दे आणि त्याच्यानंतर तुझा पण म्हणजे नो प्रॉफिट बेसिसवर अशा प्रकारची तुम्ही योजना करा असा प्रयोग करण्याचा विचार आहे. नवी मुंबईमध्ये नवी मुंबई आजच्या शहराला भारतातली सगळ्यात कॉस्टली जमीन कुठे असेल तर नवी मुंबईपेक्षा जास्त. मुंबईमधल्या बिल्डर्स लोकांच्या बिल्डिंगा आता अनसोल्ड, पुण्यातले अनसोल्ड आहे, पण नवी मुंबईमध्ये दिवसेंदिवस भाव वाढत चालले. म्हणजे पाम बीच रोडला 1 लाख रुपये स्क्वेअर फुटचा पण भाव आहे कसला रेसिडेन्शियल. सांगण्याचा उद्देश असा की भविष्य काळामध्ये सकारात्मक राहून या गोरगरिबांना निश्चितपणे जीवन जगण्याकरता चांगला मार्ग निर्माण करून दिला पाहिजे. आपल्या जिल्ह्याची जर सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 पट्ट्या भागामध्ये आपला जिल्हा विखुरलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे ज्या इथून आम्ही ज्या गेलो आणि मुख्यमंत्री मी आणि रवींद्र चव्हाण होते आमच्याबरोबर, तर त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आता ज्याला एअरपोर्ट येणार, सी पोर्ट येणार, जर काही ह्या गोरगरीब लोकांचं जीवनमान जर उंचावलं नाही तर ह्या प्रगतीला काही किंमत नाही. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक सांगितलं की आपल्याला या लोकांचं आर्थिक स्तर सुद्धा उंचावायचं आहे. यांचं शिक्षणाची बाजू, यांच्यापैकी काय खेळाडू निर्माण व्हावे, यांना आरोग्याच्या सेवा, यांना शिक्षणाच्या सेवा या सर्व देण्याच्या अनुषंगानं राज्य शासन सकारात्मक आहे. आज एकूण खरं म्हणजे अशा प्रकारचा दौरा करणं हे काय म्हणजे
पिकनिकला आल्यासारखं नाही, परंतु एकूण लोकांच्या जे हाल बघितले ते बघितल्यानंतर यातना झाली. काही काही लोकांचे जीव थोडक्यात वाचलेले आहेत. काही लोकांना त्या दोरीचा कादारी घेऊन काढावं लागलं आणि काही लोकांनी हिंमत केली, काही नगरसेवकांनी, तर ते ऑल पार्टी नगरसेवक आहेत. या ठिकाणी कुठल्याही पार्टीने फार काम केलेलं आहे, कुठल्या एका घटकानेच काम केलं असं नाही. तुम्ही असं म्हटलेलं की इथलं ग्रामसेवकांनी पण काम केलं, तलाठ्यांनी काम केलं, त्या ठिकाणी शिक्षकांनी काम केलं, वन विभागाच्या वन मजुरांनी सुद्धा काम केलं. आता तुम्ही पत्रकार बांधव, प्रिंट मीडियाचे लोकांनी सुद्धा रात्रंदिवस तुम्ही सगळं पाहणी केली, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया सुद्धा, आणि तुमच्या ह्या सतर्कतेमुळे खबर लागत नाही. आणि त्या तुमच्या सगळ्या चॅनल शेवटी या इथल्या यंत्रणा, इथले लोकल जे सोशल मीडियावाले ते तुमच्या इलेक्ट्रॉनिक या मीडियाकडे जाणार नाही, पण सोशल मीडियाचा इथं जास्त उपयोग झाला आणि त्यामध्ये सतर्कता वाढली. भविष्य काळामध्ये अशा मानवी चुकांमुळे ज्या काही गोष्टी घडल्या त्या दुरुस्त करण्यासाठी अतिशय उच्चस्तरीय आणि गांभीर्याने विचार केला जाणार आहे. आता आपल्याला काय प्रश्न विचारायचा विचार